मागील भागात तो राधाजवळ सरकून हळूच बोलतो, आपल्याला स्टेजवर जावे लागेल, नाहीतर घरच्यांना डाऊट येईल. ते ठीक आहे, पण मला डान्स येत नाही. समीर काहीतरी विचार करत, ते आपण आधी तिथे जाऊया. आणि तो उठून उभा राहतो. तसे सगळे ओरडतात. तो राधाच्या समोर त्याचा हात पुढे करतो. तशी राधा घाबरत त्याच्या हातात हात देते. ते दोघं स्टेजवर येतात आणि एकमेकांच्या समोर उभे राहतात की हॉलमधील सगळेच लाईट बंद होतात आणि एक फोकस चालू होतो. तो फक्त त्या दोघांवर असतो. समीरने तिचा एक हात त्याच्या शोल्डरवर ठेवला होता. तिच्या कमरेत दुसरा हात घालून जवळ ओढले. तशी राधा समीरच्या खूपच जवळ आली. तिने एक नजर त्याच्याकडे पाहिले तर तो तिच्याकडेच पाहत होता. राधा, रिलॅक्स, मी आहे ना, ती म्हणते. तोच रोमॅन्टिक गाणे चालू होते आणि दोघं जागच्या जागेवर उभं राहून कपल डान्स करायला लागतात. दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत डान्स करत होते. त्यांच्याकडे बघून वाटत होते की दोघांमध्ये खूप प्रेम आहे. आईच्या डोळ्यात तर पाणी येते, पण ते आनंद अश्रू असतात. आता दोघं डान्स करण्यात एवढे गुंग असतात की गाणे संपवून सगळे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात, तरी त्यांचे लक्ष नसते. जेव्हा सगळे लाईट चालू होतात तसे ते दोघं भानावर येतात आणि एकमेकांपासून बाजूला होतात. आता दोघं खूपच अवघडल्यासारखे वाटत होते. कसे तरी ते दोघं खाली येतात आणि त्यांच्या जागेवर जाऊन बसतात. त्यांचा डान्स नंतर संगीत फंक्शन पण संपते. सगळे डान्स करून चांगले जमलेले असतात. पोट भरून सगळे जेवण करतात आणि झोपेच्या स्वाधीन होतात. आता पुढे संगीतमध्ये सगळ्यांनी डान्स केल्यामुळे ते लवकरच झोपून जातात. सकाळी सकाळी सगळे लवकर उठतात, कारण आधी समीरला हळद लागणार होती. त्यानंतर त्याची उष्टी हळद राधाला लागणार होती. आज हळद होती खरं, पण राधाचा चेहरा उतरलेला होता. लीना तिला समजवायचा प्रयत्न करत होती. सकाळी उठल्यापासून राधाचे रडणे चालू होते, कारण आजपासून तिचे आयुष्य बदलणार होते. ती देशमुखांची सून होणार होती. नवीन नात्यामध्ये ती अडकणार होती. बायको, सून, वहिनी हे सगळे नाते तिला निभवायचे होते. 1 वर्षाचा करार असला तरी देशमुखांची सून म्हणून सगळं सांभाळून तिला घ्यायचे होतं. तोच रोहिणी राधाला बोलवायला आली. वहिनी, चल, तुला रेडी व्हायचं आहे ना? हो हो. राधा आणि रोहिणी आणि लीना दुसऱ्या रूममध्ये येतात. तिथे राधासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू असतात. आज राधा मँगो कलरचा घागरा घालणार होती. बाकी घरातील पण मॅचिंग कपडे घालणार होते. समीर पण राधाच्या घागऱ्याला मॅचिंग असा कुर्ता घालणार होता. सगळ्यांनी आधीच ठरवले होते. राधा चेअरवर बसली तसे मेकअप आर्टिस्टने त्याचे काम चालू केले. काल पण राधाचा सुंदर असा मेकअप केला होता. प्रत्येकजण आवरत होते. आज बाहेर हॉलमध्ये येलो कलरमध्ये सुंदर असे डेकोरेशन केले होते. हॉलच्या मधोमध कमळाच्या फुलाच्या आकाराचे बसायचे चौरंग होते. सगळं काही परफेक्ट होते. परफेक्ट तर असणारच ना, कारण देशमुखांच्या मोठ्या मुलाचे लग्न जे होते. राधा पण रेडी असते. रोहिणी आणि लीना तर तिला पाहतच राहतात, कारण ती खूपच सुंदर दिसत होती. तिने फुलांची ज्वेलरी घातली होती. इकडे आपला हिरो पण खूप हँडसम दिसत होता. आई समीरला बोलवायला गेल्या. समीर, आवरून झाले असेल तर चल. हो आई, आलोच. आणि समीर बाहेर येतो. आई तर त्याच्याकडे पाहतच राहतात. आई त्याच्याकडे बघून कटाकट बोटे मोडतात. समीर मात्र वैतागत, आई, तुझे झाले असेल तर जायचं का? अरे हो हो, तुला खूप घाई झालेली दिसतेय. हळद लावायची. तुला हळद लावायची घाई झाली की तुझ्या बायकोला पाहायची. समीर वैतागत, आई म्हणतो. बरं बरं, चिडू नकोस. आई त्याचा हात पकडून त्याला चौरंगावर बसवतात. त्या इकडे तिकडे पाहतात तर त्यांना समोर रोहित दिसतो. रोहितला सांगतात, जा, राधाचं झालं असेल तर तिला घेऊन या. घेऊन या नाही, आलोच आम्ही, रोहिणी बोलते. तसे सगळे तिकडे पाहतात. त्यात समीर पण असतो. समीर तर डोळ्याची पापणी न हलवता तिला पाहत असतो, कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती. आई राधाजवळ जाऊन तिच्या कानाच्या मागे काजळ लावतात.
बाळा खूप सुंदर दिसते तू. तशी राधा लाजून खाली पाहते. आई तिचा हात पकडून तिला समीरच्या शेजारी ठेवलेल्या चौरंगावर बसवतात. समीर तर आता पण तिच्याकडेच पाहत असतो. तोच कुणीतरी बोलते, समीर ती तुझीच आहे, लग्न झाल्यानंतर पहा तिला, जेवढे पाहायचे आहे तेवढे. त्या आवाजाने समीर भानावर येतो आणि गोंधळून इकडे तिकडे पाहतो. त्याला तसे बघून सगळेच हसायला लागतात. राधा पण एक चोरटा कटाक्ष त्याच्याकडे टाकते, पण तिला वास्तव्याची जाणीव होते. तसे ती तिचे विचार झटकते. 5 सवाशिणी समीरची पूजा करून त्याला हळद लावतात. त्याला लावलेली हळद काढून त्या बाऊलमध्ये काढतात. त्यानंतर राधाजवळ जाऊन 5 जणी तिची पूजा करतात आणि समीरची उष्टी हळद एक एक करून तिला लावतात. त्यांची हळद लावून झाल्यानंतर रोहित रोहिणी पण राधाला हळद लावतात. त्यानंतर लीना पण राधाला हळद लावते. लीना हळद लावत होती तेव्हा राधाला भरून येते. तिला तिच्या आजीची आठवण येत होती. तिचे पाणावलेले डोळे बघून लीना तिला डोळ्यानेच खून करून सांगते, रडू नकोस म्हणून. राधा पण स्वतःला सावरत हो म्हणून मान हलवते. त्यानंतर सगळे मिळून खूप सारे फोटो काढतात. यात समीरला अजिबात इंटरेस्ट नसतो. त्याला तर असे वाटत होते हे कधी संपत आहे म्हणून. बरेच फोटो काढून झाल्यानंतर ते जेवण करतात. जेवण झाल्यानंतर रोहित आणि रोहिणीने मिळून डीजेचा प्लॅन केला होता. ते सगळे डान्स करणार होते आणि पाणी खेळणार होते. त्यांनी सगळ्यांना लॉनला बोलवले. डीजेवरचे गाणे ऐकून सगळे नाचायला लागले. समीर आणि राधा शांत उभे. खरं तर राधाला वाटत होते तिथे जाऊन डान्स करावा, पण समीरमुळे ती शांत उभी होती. राधा विचार करतच होती की रोहिणी राधाजवळ येते आणि तिचा हात पकडून तिला घेऊन जाते. आता घरातील सगळेच नाचत असल्यामुळे राधा पण नाचायला लागते. या सगळ्यात समीर चांगलाच वैतागला होता की त्याचे लक्ष नाचणाऱ्या राधाकडे जाते. ती मनमोकळेपणाने नाचत होती. आज तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. काही वेळ तो तिलाच पाहत राहिला. इकडे त्याला घ्यायला रोहित आला होता, पण त्याची रागीट नजर बघून रोहित पळून गेला. बराच वेळ डान्स केल्यामुळे राधा चांगलीच दमली होती. तिला पाणी हवे होते. तिने इकडे तिकडे पाहिले आणि तिला समोर पाण्याच्या बॉटल्स दिसल्या. ती तिथे आली आणि एक बाटली घेऊन पाणी पिऊ लागली. घटाघट ती पाणी पित होती. इकडे समीरला पाणी हवे होते म्हणून तो पण पाणी प्यायला तिथे आला. राधाचे झाले तशी मागे वळणार की समीरला ती धडकली. खरं तर तिला माहितीच नव्हते तिच्या मागे समीर आहे म्हणून. समीर पण विचारत असल्यामुळे समोर राधा उभी आहे हे त्याला दिसलेच नाही. राधा खाली पडणार की समीरने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले. पडायच्या भीतीने तिने डोळे बंद केले होते. नुकतीच पाण्यातून भिजलेली ती त्याच्यासमोर असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब तसेच होते. पडायच्या भीतीने घाबरून डोळे तिने बंद करून घेतले होते. त्यात त्याची उष्टी हळद तिला लागलेली. त्याचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. समीर पण आज पहिल्यांदा तिच्याकडे एवढ्या प्रेमाने पाहण्यात गुंग होता. आपण अजून पडलो का नाही या भीतीने राधाने एक डोळा उघडून पाहिले तर तिला समीरचा चेहरा अगदी जवळ दिसला. त्याला एवढ्या जवळ बघून तिने दुसरा डोळा पण उघडला. आता तिचे डोळे फुटबॉलसारखे मोठे झाले. त्या मोठ्या डोळ्यांमध्ये पण ती खूपच क्यूट दिसत होती. ती आता घाबरून सरळ उभी राहायचा प्रयत्न करते, पण त्याच गडबडीत तिचा पाय सरकतो आणि ती पुन्हा समीरला धडकते. कारण ती पूर्णपणे भिजलेली होती, त्यामुळे तिचे पाय पण स्लिप होत होते. समीर तिला जवळ ओढून घट्ट पकडतो. तिला वाटले समीर आता तिला ओढेल, पण समीर तर तिलाच पाहण्यात गुंग होता, कारण आज ती खूपच सुंदर दिसत होती. डीजेचा आवाज बंद झाला तसे दोघं भानावर आले. समीरने तिला पकडून नीट उभे केले. ती तर गोंधळून इकडे तिकडे पाहत त्याला सॉरी म्हणते. तोच रोहिणी राधाजवळ येत, वहिनी तू इथे काय करतेय? चल तुला आवरायचं आहे.
तिचा हात पकडून तिला घेऊन जाते. इकडे समीर मात्र नकारात मान हलवत, हिचे काहीही होऊ शकणार नाही एवढं बोलून तो पण त्याचा आवरायला निघून जातो. आता सगळे लग्नाच्या तयारीला लागले होते. शेवटी देशमुख फॅमिलीमधील मोठ्या मुलाचे लग्न जे होते, आता पण राधाला मेकअप आर्टिस्ट तयार करत होते. पण राधाच्या मनात वेगळेच विचार चालू होते. आतापर्यंत ती एकटीच राहत होती, पण लग्नानंतर ती समीरसोबत त्याच्या घरी राहणार होती. समीरसोबत त्याच्या फॅमिलीमधील माणसांचा पण तिला विचार करावा लागणार होता. समीरसोबत ती फॅमिली तिची पण होणार होती. सगळं काही बदलणार होतं. सगळ्या बंधनात, नात्यात ती अडकणार होती. सून म्हणून तर ती तिचं कर्तव्य मनापासून निभावणार होती, पण बायको म्हणून तिचे नाते काय राहणार होते हे तिलाही माहिती नव्हते. खरं तर लग्नाबद्दल राधाचे पण खूप काही स्वप्न होते, पण या करारी लग्नामुळे ते पूर्ण होणार नाही हे माहिती होते तिला. कितीही मनात दुःख असले तरी तिला तिच्या चेहऱ्यावर ते जाणवू द्यायचे नव्हते. ती एक दीर्घ श्वास घेते आणि स्वतःला नॉर्मल ठेवायचा प्रयत्न ती करते. आता त्यांचे लग्न तिथल्याच दुसऱ्या हॉलमध्ये होणार होते. तो हॉल मागच्या 2 दिवसापासून डेकोरेट केला जात होता. खूप सुंदर प्रकारे डेकोरेट केला होता. ठिकठिकाणी वेगवेगळ्या फुलांच्या माळांनी हॉल सजवला गेला होता. हॉलच्या मधोमध 7 फेरे होणार होते. सगळ्याच गोष्टी एकदम परफेक्ट होत्या. जेवायला पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मेनू होते. आई राधाला पाहायला आल्या आणि पाहतच राहिल्या. लाईट पिंक कलरच्या घागऱ्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तिला बघून त्यांनी आता पण तिची नजर उतरवली. तिच्या चिनला पकडून तिच्याकडे पाहत, बाळा खूप सुंदर दिसते तू, माझीच नजर लागायची तुला. त्या तिथून काजळ घेऊन तिच्या कानाच्या मागे लावतात. तोच, मी कशी दिसते मामी? रोहिणी तिचा घागरा आवरत गोल गोल फिरत विचारते. तू पण खूप सुंदर दिसते. आई तिला पण काजळ लावतात. इकडे आपला हिरो पण शेरवानीमध्ये एकदम राजबिंडा दिसत होता. राधाला भेटून आई समीरला पाहायला येतात. आपल्या मुलाला नवरदेव झालेला बघून आईच्या डोळ्यात पाणी येते, पण त्या पटकन ते लपवतात आणि हसत समीरजवळ येतात. त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतात. समीर, आज मी खूप खुश आहे बाळा. समीर त्याच्या आईला एका साईडने हग करतो. तोच त्याचे पप्पा येतात. चला, मुहूर्ताची वेळ जवळ येत आहे. तसे ते सगळे बाहेर येतात. समीर हॉलच्या दरवाजाजवळ येतो. रोहिणी आणि लीना राधाला पण तिथे घेऊन येतात. समीर एक नजर राधाकडे टाकतो आणि पाहतच राहतो, कारण राधा खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहत असताना समीर नकळत तिचा हात हातात पकडतो. त्याच्या स्पर्शाने राधा पण त्याच्याकडे पाहते. तो पण खूप हँडसम दिसत होता. दोघांचे एकमेकांकडे पाहून झाले असेल तर पुढे चला, मागून चेतनचा आवाज येतो. तसे ते दोघं गोंधळून इकडे तिकडे पाहत पुढे चालायला लागतात. त्यांच्यासमोर पुढे गुलाबाच्या पाकळ्यांची जणू चादरच अंथरलेली होती. ते दोघं चालत स्टेजजवळ येतात. दोघांच्या मध्ये आता अंतरपाठ पकडला जातो. गुरुजी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात करतात. दोघांच्या मनात वेगळ्याच प्रकारची हुरहुर चालू होती. आणि इकडे समीरचे पप्पा समीरच्या आईच्या खांद्यावर हात ठेवत, हॅपी ना असे विचारतात. त्या पण त्यांच्या हातावर हात ठेवत खूप खूप हॅपी म्हणतात. जसे गुरुजी शेवटचे सावधान म्हणतात तसे सगळे त्यांच्या अंगावर अक्षदा टाकतात. अंतरपाठ खाली होतो आणि ते दोघं एकमेकांना हार घालतात. त्यानंतर पुढील विधींना सुरुवात होते. घरच्यांसाठी समीर सगळं करत होता. करारी लग्न असले तरी राधा पण मनापासून सगळं काही करत होती. गुरुजी त्यांना एक एक फेऱ्यांचे महत्त्व सांगत असतात. फेरे झाल्यानंतर ते दोघं खाली बसतात. आईंनी राधासाठी तिच्या आवडीचे सुंदर असे 2 मंगळसूत्र केले होते. एक लहान रोज घालण्यासाठी आणि एक मोठे
गुरुजी समीरला ते दोघं मंगळसूत्रांची पूजा करायला सांगतात. समीर मंगळसूत्रांची पूजा करतो. गुरुजी मंत्र म्हणत ते मंगळसूत्र समीरला देतात. एक एक करून दोघं मंगळसूत्र समीर राधाच्या गळ्यात घालतो. त्याने मंगळसूत्र घालताच राधाच्या डोळ्यात पाणी येते. तोच गुरुजी समीरच्या समोर कुंकवाचा करंडा पुढे करतात. आता हे कुंकू तुम्ही तुमच्या पत्नीच्या भांगेत भरा. तसा समीर 2 बोटांमध्ये कुंकू घेतो आणि राधाच्या भांगेत भरतो. राधा तर डोळे मिटून घेते, कारण तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि तिच्या भांगेतील कुंकू त्यांच्या नवरा बायको असण्याची साक्ष देणार होते. राधा खूप इमोशनल झाली होती. हे समीरच्या नजरेने बरोबर ओळखले. सगळे टाळ्या वाजवतात तशी राधा नॉर्मल चेहरा करत समोर पाहते. समीरच्या घरचे खूप आनंदी दिसत होते. लीना पण आनंदी दिसत होती. आज राधा फक्त राधा माने नसून देशमुखांची मोठी सून, समीरची पत्नी राधा समीर देशमुख झाली होती. गुरुजी त्या दोघांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकत तुमचा दोघांचा विवाह संपन्न झाला म्हणतात. तसे ते दोघं सगळ्यात आधी गुरुजींना नमस्कार करतात. त्यानंतर ते दोघं घरातील सगळ्या मोठ्यांना नमस्कार करतात. त्यानंतर सगळे मिळून खूप सारे फोटो काढतात. आई तर समीर आणि राधाचे खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढायला सांगतात. समीर तर पुरता वैतागला होता. कधी घरी जाऊन हे कपडे काढतोय असे त्याला झाले होते. हे कपडे तर त्याला काढावेसे वाटत होते, पण घरी गेल्यानंतर पण छोटी रिसेप्शन पार्टी त्याच्या घरच्यांनी ठेवली होती. ते आठवताच समीर पुन्हा नाराज होतो. फोटो काढून झाल्यानंतर ते सगळे जेवायला बसतात. समीर राधाला स्वीट भरव, तसं समीर वैतागत राधाला पेढा भरवतो. राधा पण त्याला पेढा भरवते. त्यानंतर सगळे जेवायला बसतात. आता राधाला खरं तर आजींची आठवण येत होती. आज तिच्या नातीचे लग्न होते, पण आजी नव्हती. तिला जेवण जात नव्हते, पण कसेबसे ती जेवण करत होती. सगळ्यांचं जेवण झाले. आता समीर आणि राधा तिथे होते. समीर काहीतरी विचार करून त्याचा मोबाईल काढतो आणि व्हिडिओ कॉल करतो. राधा उठून जाणार की तिचा हात पकडतो. तशी राधा त्याच्याकडे गोंधळून पाहते. ती काही बोलणार की पलीकडून फोन उचलला जातो. सिस्टर फोन आजीच्या समोर पकडतात. आजीला बघून राधा समीरच्या शेजारी बसते. आजी खूप प्रेमाने त्यांच्याकडे पाहत असते. तिथूनच दोघांना आशीर्वाद देते. आपल्या नातीचे लग्न झालेले बघून आजीच्या डोळ्यात पाणी येते. आजी तू आराम कर. आजी हात हलवून हो म्हणतात. तसं समीर कॉल कट करतो. राधा समीरकडे पाहत थँक्यू म्हणते. समीर पण तिच्याकडे पाहत डोळ्यानेच वेलकम म्हणतो. ते दोघं हॉलमध्ये येतात. तिथे सगळेच आता घरी जायच्या तयारीत दिसत होते. बिदाईचा प्रोग्राम होणार नव्हता, कारण देशमुखांना त्यांची सून हसत घरी घेऊन जायची होती. राधा लीनाला घट्ट मिठी मारते. लीना पण राधाच्या पाठीवरून हात फिरवत, राधा इथली काळजी तू करू नकोस. मी आहे आजीकडे लक्ष द्यायला. तू आता तुझ्या सासरच्या लोकांचा विचार कर. राधा एवढाच हुंकार भरते. लीना तू तुझी पण काळजी घे. राधा मिठीतून बाजूला होत बोलते. आता सगळे निघायच्या तयारीत होते. तशी संध्याकाळ होण्यात होती. हॉलपासून देशमुख बंगलोला जायला 3 ते 3.5 तास लागणार होते. एक एक करून सगळे गाडीत बसले. राधा, समीर आणि चेतन एका गाडीत बसतात. सर्व गाड्या सोबतच पुढे मागे असतात. राधा आणि समीर बसलेल्या गाडीत शांतता असते. दोघं काहीही बोलत नाही. राधा खिडकीतून बाहेर पाहत असते. समीर पण त्याच्या विचारांमध्ये हरवलेला असतो. असाच अर्धा तास होऊन जातो की समीरच्या खांद्यावर राधा डोकं टेकवते. तिचा स्पर्श होताच समीर गोंधळून तिच्याकडे पाहतो, तर ती झोपली होती. कदाचित 2 दिवसाच्या धावपळीमुळे ती झोपली असेल असा समीरच्या मनात विचार येऊन जातो. तो तसाच तिच्याकडे पाहत असतो. काहीतरी विचार करून तो सीटला मागे डोकं टेकवतो आणि डोळे बंद करतो. चेतन ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला होता. मागून काही आवाज येत नाहीये म्हणून तो मागे पाहतो. त्या दोघांना झोपलेलं बघून चेतन त्या दोघांचे बरेच फोटो काढतो आणि हसत पुढे पाहायला लागतो. समीर तू हे करारे लग्न केले आहे खरं, पण एक दिवस असा येईल ना की तू स्वतः राधाला स्वीकारशील
खात्री आहे मला, चेतन मनातच बोलत हसत असतो. चेतन म्हणतोय तसं खरंच होईल का? समीर राधाचा स्वीकार करेल का? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर मनगाथा या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.